कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं. एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं लेखन व माभिमान केलं. कोणी नाही केलं भलं व माय माता भगिनी. नवरात्रीमध्ये विविध प्रकारच्या साड्या नेसून अनेक स्त्रिया या दांडिया खेळायला किंवा गरबा नृत्य करायला आणि देवीची उपासना करण्यासाठी सहकुटुंब मित्रपरिवार यांच्यासोबत जातात. पण जेव्हा संविधान किंवा वैचारिक मीटिंग असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जयंत्या पुण्यतिथ्या असतात, त्यावेळे आम्हा स्त्रियांना अजिबातच वेळ नसतो. एवढंच कशाला, संविधान हिंदू कोड होईल काय ह्या अनेक स्त्रियांना माहिती नाही. म्हणजे ज्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हक्क अधिकार मिळालेत ते आम्ही समजूनच घेत नाही. आणि ज्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो ते कोणामुळे कशामुळे हे खोलवर जाण्याची आम्ही तसदी देखील घेत नाही, कारण आमच्याकडे वेळच नसतो. पण अशा प्रकारचे उपवास तापास करण्यासाठी देवपूजा करण्यासाठी आमच्याकडे मात्र भरपूर वेळ असतो. आत्ताच मला एक अनुभव आला. काल मी रस्त्यावरून जाताना एक जिल्हा परिषदेच्या शाळेमधील अनेक विद्यार्थी होते आणि त्यांच्यासोबत शिक्षका होत्या. हे सर्व देवीच्या दर्शनासाठी तिथे उपस्थित होते. मी मनात विचार केला की शिक्षक मुलांना देवीच्या दारापर्यंत नेतात, पण हे शिक्षिका ह्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची देवी, शिक्षण खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत कोणी पोचवलं, त्या स्त्रियांबद्दल माहिती सांगत असतील का, की ह्या नवरात्रीच्या देव्यांबद्दल ते माहिती सांगत असतील? विचार करायला हवा, बरोबर ना?